मायवानु आता न पुरे मायवानु आता न पुरे मायवानु आता न माझा 83चा जन्म आहे. ह्या जुन्या म्हाताऱ्यांनी तर फार दुष्काळ पाहिला असेल. माझ्या लहानपणी डॉक्टर साहेब सप्त्याची पंगत असली की शिरा भात असायचा. 70-75 लग्न झाले माझ्या लहानपणी. एकाही लग्नात बुंदी नव्हती. फक्त बऱ्या माणसाच्या घरी साखरेचा शिरा आणि गरीब माणसाकडे गुळाचा शिरा. गोरे बुवा तर सप्त्याच्या पंगतीत तवार बुवा माणसं जेवायचे, आग्रह करायचे. एखाद्याला जर अर्धी वडी शिऱ्याची नाही सहन झाली तर ती पात्रावर राहत होती. आणि पात्र जर फेकून दिले तर माझ्या डोळ्यानं पाहिलं राजे हो, एकीकडं कुत्रे पात्र वडीत होते आणि एकीकडे गरीब माणसं त्या पात्रावरच्या वड्या जमा करीत होते. माझ्या डोळ्यानं पाहिलं मी डोळ्यानं. इतकी परिस्थिती भीषण होती. काय काळ असेल. 72च्या दुष्काळात म्हणे या जुन्या माणसांनी मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले, मीठ लावून आंबाड्या भाजून खाल्ल्या, जवगहू खाल्ले, पण पोरायसाठी जमिनी राखून ठेवल्या. काबाड कष्ट केले जुन्या माणसाने, काबाड कष्ट. या जुन्या धोत्रावाल्यांनी, पटकावाल्यांनी, टोप्यावाल्यांनी, जीनच्या पॅन्टीवाल्यांनी लई शहाणपणा करू नका. 72च्या दुष्काळात नाना प्रकारची फजिती करून आपल्यासाठी जमिनी कमविल्या. हे नालायक जीनच्या पॅन्टीवाले बायकोच्या गन पावडर साठी फुकायलेत. झोपीत भिताड पडन अंगावर सुमळ्या तुया. काय कष्ट केले, काय परेशाने काढ्या असते. धोत्रावाल्याला मोजून आमची ते नालायक कट्ट्यास लग्न झालं. तर बुवा कोण दिली त्याला पोरगी, काय रिकाम होतं ते पोरीचा बाप बिगुड गेलाच बाशिंग बांधून बसलो आणि दिली त्याला पोरगी. आणि गावात नंबर 1चं विचित्र. ते मला म्हणलं बाळू महाराज आपल्या लग्नाला यावं लागन. म्हणलं कीर्तन नसलं तर येईन. नाही कीर्तन नाहीच, लग्न आमुष्याच्या दिवशी आहे. म्हणलं असं कसं रे मुहूर्त, तुम्हाला काय करायचं. मला तरी काय घे नाही, लग्न तू आहे. मी कशाला उगा आगावपणा भिताडावर बसून कारभार करू. येतो मी, मला नाही कीर्तन त्या दिवशी. पण एक नियम आहे मा, धोतर नेसून येता येणार नाही. म्हणलं येत नाही. नाही म्हणे महाराज मी म्हातारे नेणारच नाही लग्नाला. जुन्या माणसाच्या कदरा करी जा.
आदर असला पाहिजे जुन्या माणसांचा. गावातलं एकही धोत्रावालं त्यांना लग्नाला नेलत नाही. मी म्हणलं मै सोय कशी पॅन्ट आणि का शिवशीन. त्यांनी एक पॅन्ट आणली, तिला मापाचं कामच नाही, नाईट पॅन्ट. कोणाची कोणाला येते, याची उपसान त्याला घाला आणि त्याची उपसान याला घाला. फाकेली की फाकती, सोडली की मिटकती, अशी पॅन्ट. काय रे म्हणलं सोंगड्या घालाई. दृष्टांतापुरती सांगायलो. 97-98ला फेकून दिली तेव्हापासून पुन्हा नाही पाहिली. बायकोला मळमळ होते कधी कधी धोतर पाहिल्यावर. तिचा काय दोष नाही. नदीतून येता येता एक बाई, नेमकंच लग्न झालं आमचं, एक बाई नदीतून निघली म्हणजे मा येऊ द्या मला मुंग्या जरा हिशाबान चलत आहेत बरं. मुंग्या मुंगळे येड्यावानीच कोणीकडे धोत्र करून निघत आहेत. मी मुंग्यान मुंगळे म्हणालो, तुम्ही काहून अंगावर घ्यायले. बसताना पण कशा बसल्यात बघा ना शिस्तीत. मुंग्या एकूण एकीला बोलत त्याला मा येऊ द्या म्हणे. मी आपलं पांदीच्या तोंडाला पिशी घेऊन आमच्या घरच्या वाळूच्या वरी आल्या आणि तिनं टोपल्यात धुणं टाकलं, आवरलं होतं, निघाल्या दोन्ही बोलत बोलत. कोणतं माहेर आहे तुमचं. लांब काम का गाव. सासर हेच गाव आहे. पुढचे सासरे आहेत का काय तुमचे. धोत्रामुळं. आणि 6 महिने झाले ते आमच्या लग्नाला. तेव्हापासून आमच्या पोरायची मायली इचूट असला म्हणजे बाई धोत्रामुळं सासरा म्हणतात लोक. तुम्ही कीर्तनात काही नाही सजा पण घरी आल्यावर पॅन्ट घाली जा. येडपटेस का काय रे, आपलं धोत्रामुळं चांगलं चाललंय, तू असं येड्यावानी करी जाऊ नको. पण कुठं फुरसनाच्या नादी लागाव, लय नादी लागाव तर भाकरीची पंचायत. एका दिवशी मला म्हणली बाई तुम्ही मग ऐकतच नाही, तुम्ही घरी घालायला पॅन्ट आणा बरं. म्हणत्याच्या बाजाराला मी जात नव्हतो, आमच्या त्या गड्याला ते सांगायचो बाजार आणायचा. पण त्या दिवशी मीच गेलो. 2 ऊस तोडायचे 2 कोयते आणले, 2 नाईट पॅन्टी आणल्या, ब्रँडेड आणल्या चांगल्या. मला काय घेता येत नव्हत्या का शिकलेल्या पोरांना. म्हणलं चांगल्या नाईट पॅन्टी घे बाबा. त्या 2 विकत घेतल्या, बॉक्स गिक्स मस्त. 2 कोयते घेतले बाजारातून असे तेजदार. घरी आल्याबरोबर हातपाय धुतले आणि ते 2 बॉक्स तुळशीपाशी ठेवले आणि 2 कोयते 4 मंजुळा तोडल्या. दोन्ही पॅन्टीवर 2 आणि कोयत्यावर 2. हळीत कुंकू अक्षदा गिक्षिदा नमस्कार केला. याच्यात काय नाईट पॅन्टी. हे मला आज कळालं माय तुमचा किती जीव येतो. मी 2 महिन्यापासून म्हणत होते तुम्ही पॅन्ट घाला, मला आज लक्षात आलं माझ्यावर किती जीव लावतात. तुम्ही आणलीच पॅन्ट शेवटी. हो ना, आता तो ऐकावंच लागन. खाऊ कुठं तो नाही ऐकून. हो बाई 2 रंगाच्या आणल्या. बरं झाली 1 रंगाच्या आणल्या. लोक म्हणले असते एकच घालायला. नाही 2 रंगाच्या आणल्या. ढवळीन लाल आणली, काय ताण नाही. बरं पॅन्टीचं झालं मग कोयते कशाला. मी आणलं आपल्याला ऊस तोडायला जायचंय. बाई ना आपल्याला ऊस तोडायला कोण नेईन. आणि मी आणलं पॅन्ट घातल्यावर कीर्तन कोण घेईन. 14 वर्ष झाले मला पुन्हा नाही म्हणली पॅन्ट घाला. एका इंजेक्शनातच राईट. औषध ओरिजिनल असलं की काम होतं बघा. हो डुप्लिकेट औषधानं काम होत नाही. पुन्हा नाही म्हणली. मी कधी मध्ये म्हणत असतो काय धोतर रे भंगाळ भंगाळ, कधी पॅन्ट घालू नका माय. कशाला आता 90 वर्ष लुगडं नेसलं आणि 91 वर्षी कशाला गाऊन. आता ती हुशार झाली. तिला माहीत होतं पॅन्ट घातल्या आपलं छट बंद होते. एकही धोत्रावाला लागणार नाही एक बी. मी आपलं पॅन्ट घालून गेलो कीर्तनापुरतं म्हणालो बरं तवार बुवा. मी नाही घातली पॅन्ट. लग्नात गेल्यावर मग ते सगळे म्हातारे तिथले होते असे म्हणजे चांगले म्हातारे होते. काहीचे गुल्प शाट झालेले हे ते. कोणाला 1 गुलूप, कोणाला 1.5 गुलूप. म्हणजे कोणाला एका डोळ्यानं लांबचं दिसायले, कोणाला जवळचं दिसायला. अशी गुल्प शाट झालेली काही होते अशी म्हातारे. मी असं चाललो. गिरगावचा झेस्कर तू. म्हणलं हो मलाच विचारायले. बर बाळू महाराज तू याच गावचे का. म्हणलं हो आमच्या इथलेच आहेत. ते कस काय नाही आले रे. मी म्हणलं दादा धोत्रावाले पोरानं आणलेत नाही. अरे बापा 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 हे आगाऊच काम झालं म्हणले. हे गिरगावचं घरानं जर आपल्या गावात आलं तर आपले बी पोरं कुठं लग्नाला नेणार नाहीत. हे म्हातारं लय खतरा होतं. नंबर 1 मंदिरात पते खेळणार. हो ते पोरीच्या आजोबाकडे गेलं आणि पोरीच्या आजोबाला म्हणलं रामभाऊ गिरगावच्या कट्टेनं धोत्रावाली लग्नाला आणले नाही. उद्या आपल्या इथं जरी बी आलं तर आपल्या इथले बी पोट्टे चांगल्या कार्याला म्हाताऱ्याला न्यायचे नाही. अरे आपण 72च्या दुष्काळात मिलू खाऊन जमिनी कमिल्यात.
हे काल परवाचे जीनच्या पॅन्टीवाले आपल्या नाकावर मिरी वाटायलेत, जरा मजा दाखवू गिरगावच्या पोरायला. तर ते पोरीचा आजोबा जरा हुशार, शिकलेलं, चांगलं, जुन्या काळातलं मथार होतं, हुशार होतं. ते म्हणला ताण घेऊ नको सकाराम तात्या, ताण घेऊ नको. लग्न विग्न लागलं काय, सप्रेम भेटी, थाट गीट, मोठं लग्न, साडे झाले, सगळं झालं. साड्याच्या आधी एक कार्यक्रम कोणता असतो? कन्यादान. कन्यादान. आणि कन्यादान मी 2-4 वर्ष भटपण करीत आहो. कन्यादानाला काय नाही, 10 पैसे 20 पैसे पाण्यात बुडून टाकीत होते. आता ते बंद झाल्यामुळं नोटा जरासा थेंब लावते तर टाकते. सगळी भिजल्यावर चालणार नाही ना. पण आमच्या टायमाला असेच 20 पैसे 10 पैसे 4 आणि तेच होते कन्यादान. कन्यादान वतल्याच्या नंतर मथारा आलं तर मग मी तिथं हजरच होतो. देवबाप्पा म्हणले टाकान काय कन्यादानात? म्हणले तुम्हाला 100ची नोट देतो, पण कन्यादानात मला पोरीला 2 एकर जमीन देऊन टाकायची. म्हणा म्हणे मंत्र. ब्राह्मणान मंत्र म्हणले, संकल्प सोडा, 2 एकर जमीन म्हाताऱ्याने देऊन टाकली आजोबानं. सगळं लग्न झालं. साडे, सुन्मुख, परवर गिरवर सगळा कार्यक्रम. सुन्मुख पाहाचा कार्यक्रम झाला. सुन्मुख लय पाहत असते ते. कसं पाहत असते सुन्मुख? एकूण नवरदेव आणि एकूण नवरी, मधात म्हातारी. सुन्मुख पाहला तरुणबाईनं पाहायचं नाही. पाया पडून सांगतो तुम्हाला, चिमणा चिमणीचा खेळ नाही लग्न म्हणजे. सुन्मुख त्याच बाईनं पाहा जिचे 2 तरी दात पडलेले असावा. सुन्मुख पाहणे चिमणा चिमणीचा खेळ नाही. सुन्मुख त्याच व्यक्तीनं बघायचं, वयस्कर व्यक्ती असली पाहिजे, जिचे 10-5% केस पिकले पाहिजे. अशा व्यक्तीनं सुन्मुख बघायचं. एकीकडून नवरदेव, एकीकडून नवरी, मधात म्हातारी. म्हातारीच्या मांडीवर असं भिंग. म्हातारी दोन्हीचे मुंडके जवळ घेती आणि 3 चेहरे मधात दिसतात. पण नवरदेवाला म्हातारीचा दिसतच नाही, त्याला नवरीचाच चेहरा दिसतो. म्हातारी काय म्हणते, बाब्या लय ह्या सफरचंदासारख्या गालाचीच्या लय नादी लागू नको. 20 वर्षापूर्वी हिच्या गालासारखीच मये पण होते आणि कालांतरानं मयासारखीच हिचे होणार आहेत. याचं नाव सुन्मुख आहे. चिमणाच्या आपल्या 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे लग्न सोहळा. फार शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. हे सगळे कार्यक्रम आटपले आणि सगळे कार्यक्रम आटपले मग ते असते पाळणा. हर्रकुर बेलण्याला झंपर बांधितेत, हळदीचं पातळ चौघडी करतेत आणि मग ते पाळणा. हे पाळणे बी असेच. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खातं या केळं, तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल जुबाळा जुरे जू. काय ते पाळणे का हिसाब आहे का काय? काही पाळणे. परवाला वारीला गेलो मी, कार्तिकी वारीला पंढरपूरला. त्याशी पेटीन गिटीन पाळणे ऐकायला बाई. सगळ्या बायाचा उताडा पडला तिथं पाळणे घ्यायला. त्याच्यात एकही गाथ्यातला पाळणा नाही. गाथ्यातले पाळणे म्हणा. योगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे, नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे, कुलभूषणा निजबा नारायणा, बाळा जो जो रे, योगी आलासे विश्रामा, निजबा नारायणा, बाळा जो जो रे. असा पाळणं म्हणी जा ना. हा, तुमचा नातू कलेक्टर होईल. लहानपणी त्या लेकराला जर असा पाळणा म्हणला तर ते नायब तहसीलदार होईल, तहसीलदार होईल, प्राध्यापक होईल, शिक्षक होईल, वकील होईल, इंजिनियर होईल. काही पाळणी म्हणतात. काय पाळणा प्रभू रामचंद्राचा. वल्यानाया गेले मारवती, वल्यानाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिला पती, जुबाळा जुरे जू. जिवंत केले उर्मिला पती, जुबाळा जुरे जू. काय पाळणा आहे. अशी पाळणे म्हणायची. काही पाळणे, काही भजन. राधे जन्म ह्या गावाला जाऊ. अर तू या गावात घुसताना 2 रस्त्याच्या कडीला ढिगलं येतं. इतका बेकार वास, आणि त्या वासात राधा येते का रे? हा, कशी येईन राधा इतक्या वासात? काही सोंग. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे 2. राधेचं स्थान कुठे माहिती नागरी? पंढरपुरातल्या मालकाच्या
कपाळावर गोपी चंदन उटी तुळशीच्या तुळशीच्या गोपी म्हणजे राधा राधेनं जिथं देह समर्पित केला त्या ठिकाणची माती पंढरपूरचा मालक कपाळाला लावतो तिला गोंडी लावायची काय गरज आहे त्या बायकालाच 9-10 बैलाची लाव गोंडे कशाला राधेला लावतो एकदा काल्याचं कीर्तन सुरू झालं काला कृष्णाचा सांगायला मी मग काला कोण ऐकन कृष्णाचा काला शुकाचार्य सांगतात राजा परीक्षिते भगवान गवळणीच्या घरी गेले बरं का भगवान घरी परत आले यशोदा मातेने विचारलं कन्हैया तू फार लवकर आलास बाळा मैया ज्या गवळणीच्या घरी गेलो ती गवळण घरी नव्हती बरं का याच्याकरता यशोदा मैया मी घरी आलो लागलीच एका भजन्यानं प्रमाण म्हणलं गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी हे गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी मी म्हणलं फोन करून जायचं असतं नर सकाराम त्या गवळणीला फोन नव्हता कर सुंबळ्या असे प्रमाण म्हणतो रे भजन करणे अमंगळवाणी नरका जाणे चुकेना मात्र करायचं नाही राजू परमार्थाचं लय परमार्थ टिकीला मागच्या लोकांना 50 वर्षापूर्वीच्या कीर्तनकारांनी पायी जाऊन कीर्तन केले आंबाड्या खाल्ल्या घुगऱ्या खाल्ल्या आंबील खाल्ली कण्या खाल्ल्या पैसा तर रुपया नव्हता हो कपडे सुद्धा नव्हते चांगले इतक्या परिस्थितीत पायी जाऊन कीर्तन केले पण त्यांनी संप्रदायाचा नियम मोडला नाही आताच्या नालायकांनी संप्रदायाचा नियम नाही मोडायचा भजन चालू झालं मग जागराज कीर्तन जी भाजनाला आलं त्या गावात हो बाजऱ्याची भाकरन दूध होतं त्या माणसाच्या घरी 2-3 गायी असं निरस तापल्याला दूधन धूळ भाकर चुरली बाहेरचं असल्या मी टप्पू हाणत असतो मस्त अशी अर्धी भाकर मधात लोटली मस्त उगी आणि तिकडं भजन सुरू झालं पहिलाच अभंग महादेवाचं मंदिर होतं कटेश्वरासारखं पहिलाच अभंग पार्वती हे पार्वती महादेव